दिल्लीचे जंतर मंतर देशातील लोकशाहीचा असा एक कोपरा जिथून प्रत्येक आंदोलनाचा आवाज संसदेच्या भिंतीपर्यंत पोहोचतो. सध्या याच जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा आक्रोश पेटलाय. हातात झेंडे, डोळ्यात भविष्याची चिंता आणि एकच मागणी: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. गेल्या महिन्याभरापासून परीक्षांमधील गैरव्यवहार, लीक झालेले पेपर आणि भवितव्याशी चाललेला खेळ या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. पण कोट्यवधी विद्यार्थ्यांचा हा आक्रोश ऐकल्यानंतरही शिक्षण मंत्री आपल्या खुर्चीवर ठाम आहेत. अशा वेळी देशातील तरुण एकच प्रश्न विचारत आहेत की राजकीय नैतिकतेचा मापदंड नेमका काय असतो. आजच्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधक किंवा जनता राजीनामा मागते तेव्हा सत्ताधारी एकच गोष्ट सांगताना दिसतात की काँग्रेसच्या काळात तर कधीच कोणी राजीनामे दिले नाहीत. पण इतिहास काय सांगतो? काँग्रेसची सत्ता असताना अशा कोणत्या मोठ्या घटना घडल्या होत्या ज्यानंतर थेट केंद्रीय मंत्र्यांना आपल्या पदाचा त्याग करावा लागला होता? हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. काँग्रेस काळातील राजीनाम्यांचा उल्लेख करायचा असेल तर सुरुवात एका अशा नावाने करावी लागेल ज्यांनी भारतीय राजकारणात नैतिकतेची सुवर्णरेषा आखली. ते नाव म्हणजे लाल बहादूर शास्त्री. साल होता 1956. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि लाल बहादूर शास्त्री देशाचे रेल्वे मंत्री होते. ऑगस्ट 1956 मध्ये आंध्र प्रदेशातील महबूबनगर मध्ये एक रेल्वे अपघात झाला ज्यामध्ये 112 लोकांचा मृत्यू झाला. या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत शास्त्रीजींनी पंतप्रधान नेहरूंना आपला राजीनामा सादर केला. पण नेहरूंनी तो स्वीकारला नाही. पण अवघ्या 3 महिन्यांनंतर म्हणजे 23 नोव्हेंबर 1956 ला तमिळनाडूच्या अरियालूरमध्ये पुन्हा एक भीषण रेल्वे अपघात झाला. त्यात 144 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. शास्त्रीजींनी एका क्षणाचाही उशीर न करता पुन्हा राजीनामा दिला आणि यावेळी ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. संसदेत बोलताना पंडित नेहरूंनी म्हटलं की मी लाल बहादूर शास्त्री यांचा राजीनामा यासाठी स्वीकारत नाहीये की ते या अपघाताला जबाबदार आहेत. मी तो स्वीकारत आहे कारण याने घटनात्मक नैतिकतेचा उत्तम वस्तुपाठ देशासमोर निर्माण होईल. अपघातासाठी थेट दोष नसतानाही पदावर असणं म्हणजे जबाबदारी स्वीकारणं या तत्वावर त्यांनी राजीनामा दिला. हा प्रसंग आजही भारतीय राजकारणातल्या नैतिकतेचा मापदंड मानला जातो. नेहरूंच्याच कार्यकाळात दुसरी एक मोठी घटना घडली होती ज्यानं देशाचं संरक्षण क्षेत्र ढवळून निघालं होतं. भारतीय सैनिकांकडे पुरेशा दारुगोळ्याची आणि कपड्यांची कमतरता होती. चीनच्या अचानक झालेल्या आक्रमणामुळे भारताला मोठा धक्का बसला होता. या पराभवामुळे संपूर्ण देशात प्रचंड असंतोष पसरला होता. त्यावेळेचे संरक्षण मंत्री V.K. कृष्ण मेनन यांच्या धोरणांवर आणि रणनीतीवर तीव्र टीका होऊ लागली होती. त्यामुळे स्वपक्षीयांसह विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अखेर युद्धात झालेल्या पराभवाची आणि लष्करी अपयशाची राजकीय जबाबदारी स्वीकारत 31 ऑक्टोबर 1966 ला म्हणजे युद्ध सुरू असतानाच कृष्ण मेनन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील UPA सरकारच्या पहिल्या कार्यकाळाकडे येऊयात. 26 नोव्हेंबर 2008 मुंबईवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला. लष्कर-ए-तय्यबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. 160 पेक्षा जास्त निष्पाप लोकांचा यात बळी गेला होता. त्यावेळी देशाची सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यावेळेचे केंद्रीय गृहमंत्री होते शिवराज पाटील चाकूरकर. हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट होती. त्यातच गृहमंत्र्यांकडे कपडे बदलण्याच्या आणि वक्तव्यांच्या वादांमुळे प्रसार माध्यमांनी आणि जनतेनं त्यांना धारेवर धरलं. सुरक्षेतील एवढ्या मोठ्या त्रुटींची नैतिक जबाबदारी स्वीकारत 30 नोव्हेंबर 2008 ला म्हणजे हल्ला संपल्यानंतर अवघ्या 2 दिवसात शिवराज पाटील यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. एवढंच नाही तर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही आपलं पद सोडावं लागलं होतं. शिवराज पाटील चाकूरकर यांनीही मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटींची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. फक्त दुर्घटना किंवा सुरक्षेतलं अपयशच नाही तर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरूनही काँग्रेस सरकारच्या काळात अनेक मंत्र्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. UPA सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात 2010 मध्ये 2G स्पेक्ट्रम स्कॅम बाहेर आला होता. कॅगच्या अहवालात 1,76,000 कोटींच्या नुकसानाचा दावा करण्यात आलेला. त्यावेळी विरोधकांनी संसद ठप्प पाडली. दररोज निदर्शने होत होती. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर दबाव वाढत होता. शेवटी 14 नोव्हेंबर 2010 ला दूरसंचार मंत्री राजा यांनी राजीनामा दिला आणि थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन तो सुपूर्द केला. पक्ष नेतृत्वाच्या सल्ल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं होतं असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं. अशीच एक घटना घडली होती मे 2013 मध्ये.
डॉक्टर मनमोहन सिंग सरकारमधील रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल यांच्या पुतण्यावर रेल्वे बोर्ड सदस्याच्या नियुक्तीसाठी लाच घेतल्याचा आरोप झाला. तर कायदेमंत्री अश्विनी कुमार कोळसा घोटाळ्याच्या तपासाशी संबंधित प्रकरणात अडकले होते. सुरुवातीला काँग्रेस नेतृत्वानं कठोर भूमिका घेणं टाळलं. एका कोअर ग्रुप बैठकीनंतर दोन्ही मंत्र्यांची निवड पंतप्रधानांनी स्वतः केल्यानं त्यांना हटवणं हे पंतप्रधानांसाठी मोठा धक्का ठरेल असं मानलं जात होतं आणि पक्षानं त्यांची बाजू घेतली होती. पण विरोधकांचा दबाव आणि लोकांचा संताप इतका वाढला की अखेर मे 2013 मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच वेळी कोळसा खाण वाटप प्रकरणात मसुदा अहवाल ढवळाढवळ केल्याच्या आरोपावरून कायदेमंत्री अश्विनी कुमार यांनाही आपल्या पदाचा त्याग करावा लागला होता. आता आजच्या संदर्भात या सगळ्या उदाहरणांचा अर्थ काय? तर या सगळ्या उदाहरणांमध्ये एक समान धागा दिसतो. तो काय? तर अपघात असो, दहशतवादी हल्ला असो, घोटाळा असो किंवा भ्रष्टाचार असो, संबंधित मंत्र्याने पदावर राहणं हे नैतिकदृष्ट्या अशक्य वाटलं की राजीनामा दिला गेला. कधी हे स्वतःहून झालं तर कधी राजकीय दबावाखाली. आता प्रश्न असा उभा राहतो की नीट पेपर फुटी, सीबीएसई मार्किंग मधील गोंधळ आणि त्यामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी कोण घेणार? आंदोलकांचं म्हणणं आहे की ही जबाबदारी थेट शिक्षण मंत्र्यांची आहे. सरकारची भूमिका मात्र आतापर्यंत तपास पूर्ण होईपर्यंत थांबण्याचीच राहिली आहे. इतिहास साक्षी आहे की भारतीय राजकारणात नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची परंपरा राहिली आहे, मग ती स्वतःहून असो किंवा दबावाखाली. आता जंतर मंतरवरचं हे आंदोलन कुठं जाऊन थांबतं? धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतात की सरकार आपली भूमिका कायम ठेवतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा की नाही हा राजकीय निर्णय असू शकतो, पण आजच्या तरुण भारताला हवी आहे उत्तरं आणि पारदर्शकता. बाकी तुम्हाला काय वाटतं? अशा मोठ्या घटना घडल्यानंतर मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे का, की केवळ राजीनामा देऊन समस्या सुटत नाही? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.